कालावधी माझा पूर्ण झालेला आहे आणि आता प्रशासक म्हणून नियुक्ती आहे. वडगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा. 22 तारखेला मी शिरवळ पोलीस स्टेशनला राहुल शंकर खामकर या व्यक्तीविषयी आम्हाला ज्यावेळेस धमकीचा मेसेज आला, पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज केला होता. तरी पोलीस प्रशासनाने त्यावर काही कारवाई न केल्यामुळे 28 तारखेला माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्या जीवघेणा हल्ला करणाऱ्या महिला राहुल शंकर खामकर व त्याची आई छाया शंकर खामकर यांनी मी माझ्या घरात अंगणात म्हणजे कपडे वाळत घालून बसले असताना त्या आली आणि डायरेक्ट म्हटली की ही ती बाई असं म्हणून मग त्यांनी मला सुरुवात केली शिव्या वगैरे घालायला. मला वाटलं पोलीस स्टेशनचे लोक आहेत काय. मी त्यांना विचारलं, मॅडम तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनच्या? ती शिव्या वगैरे देऊन घाणेरड्या भाषेत बोलायला लागली. म्हणून मी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केलं असता त्यातल्या एका लेडीजनं मला म्हणजे हात फिरगाळला आणि नंतर त्या 4 लेडीजनी माझ्यावर हमला केला असताना मी ओरडत होते, वाचवा वाचवा. माझा फोन हिसकावून घेतला. आमच्या गावच्या स्थानिक पोलीस पाटील रुपाली शिर्के तिथं बाजूला उभ्या होत्या, तरी त्यांनी मला सहकार्य केलं नाही. मी ओरडत होते, वाचवा वाचवा. त्या नुसत्या बघण्याचं का त्यांनी हे केलं, भूमिका केली. तिथूनच मी जाग्यावरच पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस अधीक्षकांना, माझ्यावर असा प्रकार घडतो, पोलीस पाटील इथं आहेत उद्या. तर पोलीस स्टेशनमध्ये मला म्हटले की तुम्ही मॅडम इथं पोलीस स्टेशनला या. मी माझ्या मिस्टरांना फोन करून घरी बोलवलं आणि ते मला मग घेऊन मी आहे त्या मारहाडीच्या ह्याच्यातच पोलीस स्टेशनला गेले असता तिथं पोलीस प्रशासनाने मला माझी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली व मला तिथं थांबवून ठेवलं. उलट माझीच तपासणी करायला लागली. मी बोलत असताना तुम्ही बोलू नका, एक जण बोला, माझ्यावर हमला झालाय तर मीच बोलणार ना. मग माझं तुम्ही ऐकून न घेता 2 तास मला तिथंच थांबवून ठेवलं आणि तुम्ही समोरची ज्याची मी तक्रार केली त्याचीच बाजू भक्कम करत बसले. पण ज्यावेळेस मला मारहाण करत होती त्यावेळेस ती आपली एक लेडीज मला म्हणतच होती, आम्ही दादांची माणसं आहे, तुझा हाफ मर्डर जरी केला तरी कुठल्या पोलीस स्टेशनला तुझी तक्रार घेत नाही अशी ती म्हटली होती. आणि तेच घडलं. मी 3 तास शनिवारी तिथं पोलीस स्टेशनला त्या मारलेल्या अवस्थेत बसून होते, तरी पोलीस प्रशासनाने माझी तक्रार घ्यायचा टाळाटाळ केली. आणि त्याच्यानंतर मग मी SP ऑफिसला सातारला आले, तिथं माझी तक्रार दिली, तिथं सिव्हिल केलं. त्याच्यानंतर मग SP मॅडमना मी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटायला गेले सोमवारी. SP मॅडमनी भेटल्यानंतर मग फोन करून सांगितल्यानंतर मग माझी तक्रार घेतली FIR केला. तरी पण मी पोलिसांना सांगत होते, शनिवारी माझ्यावर हमला झाला, रविवारी पण ती लोक तिथंच होती, शनिवारी पण तिथंच होती. जर पोलीस प्रशासनाने योग्य वेळी मला सहकार्य केलं असतं तर आजही माझ्यावर वेळ आली नसती. आणि माझं पूर्ण कुटुंब, माझ्या 2 मुली, माझे मिस्टर आणि माझी नणंद हे मृत्यूच्या ह्याच्यात काही दडपणाखाली कधी काय होऊ शकतं एवढा हमला माझा एक महिला सरपंच असून माझ्यावर झाला. तरी पण लोक पण पुढे येऊन साक्ष द्यायला घाबरतायत. मला म्हणतात तू महिला सरपंच असून तुझ्यावर तर हमला होऊ शकतो. आम्ही तर काय सर्वसामान्य माणसं आहे. पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळं राजकीय दबावाखाली पोलीस यंत्रणा कोणाच्या राजकीय दबावाखाली करते हे तुम्ही तुमच्या मार्फत मला न्याय मिळावा पोलीस स्टेशनमधून आणि माझ्या पूर्ण कुटुंबाचं संरक्षण व्यवस्थित व्हावं याच्यासाठी न्याय मागायसाठी पोलीस प्रशासनाकडे गेले असताना मी टाळाटाळ केली. आज मी 8 दिवस झाले पूर्ण मानसिक टेन्शनमध्ये असते. मानसिक संतुलन बिघडवायचा. मी फिर्यादी असून सुद्धा पोलीस स्टेशनचे खबरदार मला वारंवार फोन करून सांगतात तुमचा क्रॉस कंप्लेंट झालेली आहे. तुमच्या मिस्टरांना, तुमच्या नंदेला म्हणजे ज्यांनी क्रॉस कंप्लेंट केली त्यांच्याकडनं तुम्ही नंबर घ्या ना, कोणी केली, काय झालं. म्हणजे मी फिर्यादी असून माझ्यावर हमला झाला, एक महिला सरपंचावर जीवघेणा हमला झाला, त्याच्याकडे टाळाटाळ करून क्रॉस कंप्लेंटला महत्त्व दिलं जाते. म्हणजे महिलांचा जीव माझ्या कुटुंबाचा जीवाला एवढा धोका असून सुद्धा राजकीय सूड हा उगवला जातोय. पोलीस पाटील आमच्या समोर माझे शेजारी उभे असून सुद्धा त्यांनी थांबवलं नाही. मी आज 5 वर्षात येणार कुणाच्याही राजकीय म्हणजे दबावाखाली न येता जे नियमात बसेल तेच काम केलं. पोलीस पाटीलचे मिस्टर ह्यांना मी ज्यावेळेस सरपंच झाले त्यांना 2021ला बियरचं दुकान, दारूचा धंदा करायचा होता. त्यांना आम्ही बॉडीनं एकमतानं विरोध केला. त्याचा राग मला ठेवून त्यांनी मला ग्रामसभेत सुद्धा त्रास दिला होता. त्यावेळेस पण मी SP ऑफिसला तक्रार केली होती. शिरवळ पोलीस स्टेशनने मला तेव्हाही सहकार्य केलं नव्हतं. आत्ताच्या राहुल शंकर खामकरनी ह्या व्यक्तीने जे बाहेरचे गुंड
तिथं महिला बोलवून जो माझ्यावर हमला केला त्यालाही पोलीस पाटील पण गावच्या सहमत आहेत. त्यांनी जर योग्य वेळी तिथं उभं राहिल्या म्हटल्या असत्या त्या सरपंच किंवा एक मला सरपंच म्हणून नाही एक महिला म्हणून की तिने तिथं काम करायला पाहिजे होतं. पोलीस पाटीलनं म्हणायला पाहिजे होतं त्यांच्या घरी कोण नाही तुम्ही हे थांबवा, तुम्ही एकट्या त्याच्यावर हे तोडू नका. पण तिनं नुसती बघायची भूमिका केली. आज 8 दिवस झालं माझं पूर्ण कुटुंब आहे ना ह्याच्यात दडपणाखाली आहे. ती मारेकरी माझ्या घराच्या भोवतीनं फिरतायत. दलित पोलिसांनी काही कारवाई केली नाही. म्हणजे माझ्या मुलींना पेपरला जायचं असतं त्यातला जन्माला मारहाण केली. त्यातले ते एक जेंट्स म्हटला की भोरला कॉलेजला कशी जाते तुझी मुलगी, कशी पेपर देते हे बघते. म्हणजे आता एकतर पेपर चालू आहेत मुलींचे, कसं पेपरला जाणार, कसं काय करणार, हे सगळं म्हणजे खूप म्हणजे भयंकर आहे. मला सांगताना सुद्धा मला म्हणजे हे होतंय. तर पोलीस प्रशासनाने योग्य वेळी योग्य मला सहकार्य केलं असतं तर आज मला ही वेळ आली नसती तुमच्या पुढं बोलायची आणि तुमच्याकडून मला योग्य तो न्याय मिळावा म्हणून नाही. त्या महिलांनी ज्यावेळेस मला खाली पाडून मारहाण करायला सुरुवात केली, मी वाचवा म्हणत होते. पोलीस पाटील शेजारी उभे होते तर ती मला म्हणत होती की आम्ही दादांची माणसं आहे. कोण दादा आता ते त्या बायकांनाच माहिती असेल ज्यांनी मला मारेकरी सोडले त्यालाच माहिती ते दादा कोण आहेत. म्हणजे पोलीस यंत्रणा राजकीय दबावाखाली जर काम करत असेल तर महिला सरपंच म्हणून जर माझ्यावर हमला होत असेल तर सर्वसामान्य मारहाण करायचं कारण काय नाही. राजकीय सूड त्यांनी उगवला. कारण मी ज्यावेळेस महिला सरपंच म्हणून काम करत होते त्यावेळेस मी माझे निर्णय स्वतः घेत होते. गावातल्या काही चुकीच्या कामांना त्यांच्या चुकीच्या सह्यांना कुठंही मी त्यांना महत्त्व दिलं नाही. जे लिगली आहेत ते काम केलं. त्यांच्या कामांना कुठंतरी थोडासा त्रास झाला असेल आणि पोलीस पाटीलच्या नवऱ्याला ज्यावेळेस तो दारूचा धंदा टाकायचा होता त्याचा सुद्धा अर्ज आमच्याकडे आहे. त्याला एक मतानं आमच्या बॉडीने विरोध केला, ग्रामसभेतही विरोध झाला. त्याचा राग त्यानं मला ठेवून ह्या राहुल शंकर खामकर सहमत करून म्हणजे बघायची भूमिका केली. पण ह्याच्यातून एक असं होतंय की जर महिला सरपंचावर हमला होत असेल राजकीय दबावाखाली तर बाकीच्या महिलांनी कसं आणि त्यामुळं लोक साक्ष द्यायला सुद्धा समोर येतात. मला मदत करायला त्यांना खूप वाटते की आपण हिला जाऊन समोर सांगावं, मदत करावी. पण लोक भीत आहेत. आज तुझी पोलीस स्टेशनला तक्रार घेतली नाही, आज तुला फिरायला लागतंय, ऑफिसपर्यंत जावं लागतंय. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा क्रॉस कंप्लेंट त्यांनी माझे वडील, माझा भाऊ, माझी मुलगी पेपरला गेली असताना माझे मिस्टर जर घरी असते तर त्यांनी मला हात लावून दिला असता का. म्हणजे पोलीस क्रॉस कंप्लेंटीचं पण टेन्शन, मानसिक संतुलन मला देत आहेत फोन करून की तुमच्या घरातल्यांनी माझी मुलगी जर पेपरला गेली असता तर ती कशी मारहाण करेल. म्हणजे माझ्याच घरात माझ्याकडे तसे फोटो आहेत, तसे पुरावे आहेत सगळे. त्यांनी माझ्या घरात सगळे CCTV आहे का तुम्हाला मारहाण करताना? CCTV नाही आहे. मी मोबाईलमध्ये जेवढं मला रेकॉर्डिंग करता येईल ते केलं. ज्यावेळेस त्यांनी मला जी मारहाण करणारे ते कुठले आहेत? ती राहुल शंकर खामकर आणि त्याची आई छाया शंकर खामकर ह्यांना माहिती असेल ती लोक कोण आहेत कारण त्यांनीच आणून दाखवलं. जमिनीचा वाद असला तरी पण हमला करणं, माझ्या जीवावर बेतणं हे त्याचं नाही. हा त्यांनी राजकीय सूडच उगवलेला आहे. राजकीय सगळं त्यांनी त्याच्यात राजकारणच घुसवलेलं आहे. आज एक तर महिला सरपंच तिच्यावर जीव घेणं हमला होतोय. शेजारी पोलीस पाटील उभे आहेत. गावकरी पण तुमच्या मदतीला नाही आले का? गावकरी मदतीला यायला सकाळचा टायमिंग होता 11, पावणे 11 म्हणजे मला अंदाज आहे. त्यावेळेस लोक ज्याच्या त्याच्या घरात असतील, बाजूची कोण असतील तर मी काय बघितलं नाही. पण त्या महिलाच्या तुम्हाला मी फोटो पण दाखवू शकते, त्यांचे मी व्हिडिओ केलेत. एवढा भयंकर एक गाडी भरून आलेल्या होत्या, त्यांनी हमला केला आणि अजून एक गाडी भरून आलेली होती. ज्यावेळेस ओरडत होते तर ते लोक येत होते. त्याच्यानंतर म्हणजे ते सगळं बघून लोक एवढी घाबरलेली होती की महिला सरपंच असून हिच्यावर मारहाण होते. त्यामुळे कोणी पुढेच म्हणजे हे केलं नाही. तर मला आहे ना मारेकरी होते ते त्याच घरात राहत होते. जसं काही आम्हाला भीती दाखवत होते आम्ही परत तुमच्यावर काही करू शकतो.